नमस्कार मंडळी. तर आपण आता आलेलो आहे हॉटेलला आणि वाजले 11. तर आता आमची रूम बघा कशी आहे. क्लास वुडन रूम आहे मला दिलेली आणि इथे हीटर चालू आहे वर आणि बेड हीटर पण आहे म्हणून टेन्शन आहे. इथे खूप थंडी आहे. इथे -8पर्यंत दाखवलं आहे. म्हणजे आत्ता तरी आम्हाला वाटतं -4 वगैरे असेल पण रात्री -8 वगैरे दाखवलं आहे. तरी खूप थंडी. तर आम्ही हीटर लावून घरात बसलो आहे. बाकी सगळे बाहेर बॉनफायरची मजा करतात. आता डायरेक्ट उद्या आपल्याला जायचं आहे पेलगामला. मेन उद्याचं आहे आपलं पेलगाम. जे बेता व्हॅली वगैरे ते उद्या कवर करायचे. तर उद्या तुम्हाला आता झोपतो मी कारण का खूप जास्त झोपले प्रवास करून. तर गुड नाईट आणि डायरेक्ट उद्या भेटू पेलगाम बेता व्हॅलीला. आणि अजून 2-3 व्हॅली ते कवर करायचे, त्याचं नाव नाही मला माहिती. तर डायरेक्ट आता जेवून आज जेव्हा चिकन पण होतं पण मी चिकन जेवलो नाही कारण का मला नॉनव्हेज कसं जरा डाऊटफुल आहे म्हणून जेवलो नाही, व्हेजच खाल्लं. तर भेटू डायरेक्ट उद्या सकाळी 8:30-9 वाजता. गुड नाईट गाईज. आम्ही बॉनफायर जवळ आलो आहे. बॉनफायर चालू आहे आणि भावाचा बड्डे आहे. कापे भावा लवकर. नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालो आहे. आता आपण पेलगामला आहोत आणि आता आपण चालू बेता व्हॅली आणि आरू व्हॅलीला. आणि खूप आत्ताच फ्रेश स्नो पडल्यावर रात्री पाऊस पडत होता. खूप बेकार हाल झालेली, एवढी थंडी होती मी सांगू शकत नाही. आता आम्ही गाडी पॅक केली, आमचं सामान पॅक केलं आहे आणि आम्ही निघतो आहे. बेता व्हॅली किंवा आरू व्हॅलीला डायरेक्ट भेटू. चलो बाय. गाईस फायनली स्नो पडतोय. अपूर्वा तुला काय वाटतं? लवकर बोल. पहली बार आसमान से बर्फ स्नो पडतोय. जन्नत आहे, जन्नत. अक्षरशः जन्नत. भाऊ कसं वाटतं तुला? एक नंबर भाई, एक नंबर. आम्ही सगळे कोकणातले आहोत आणि आम्ही पेलगामला आलो. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. फुल ओरिजिनल जन्नत. हा गाइस लिटरली जन्नत है. कस करते हैं? कोई तो बोला था तुमको ब्लैक बर्फ मिलेगा, देख रहे हो स्नो मिल रहा है स्नो. चलो आम्ही आलोय कुठची व्हॅली आहे? आरू व्हॅली. आम्ही आरू व्हॅलीला आलो आणि अक्षरशः खरंच काश्मीर जन्नत आहे. खरंच म्हणजे बोलायला शब्द नाहीत. हा तुम्ही व्ह्यू बघा. हा व्ह्यू बघा. आयुष्यात मरायच्या आधी काश्मीरला यावं हे खरंच हा शब्द ना. हा शब्द कोणी पण बोलला असेल, मरायच्या आधी काश्मीर फिरावं, पण हा खरा शब्द आहे. जय महाराष्ट्र भावा. आपले मराठी बोर भेटले. चला एक तास काश्मीर तो काश्मीर आहे. स्नो पडतो, लाईव्ह स्नो आणि एवढा सॉफ्ट स्नो आहे ना, आई शपथ. परत पुढे बेताबोलीला पण भेटू आपण आणि चंदनवारीला पण. स्टे ट्यून. आजचा हा व्लॉग एकदम खतरनाक असणार, एकदम खतरनाक. आता आम्ही फोटो व्हिडिओ शूट करतो. आमच्याकडे अवघा 1 तास आहे इकडे कारण का स्नो पडतो. रस्ता जाताना आम्ही ते अडकलो. आम्ही 1-2 दिवसासाठी अडकू म्हणून आमच्याकडे 1 तास इथून आम्हाला 1 तास निघायचं आहे लगेच. तर भेटू पण आता आरू व्हॅली किंवा चंदनवारीला. चलो लव यू गाईस. तर गाईस आता आम्ही निघालो आहे आरू व्हॅलीवरून आणि एवढा स्नो आहे आम्ही अख्खे भिजलो होता आणि आजारी पडायची गरज लक्ष पण कारण का आम्ही मजा पण तेवढीच केली आणि श्वास पण खूप तिथे वर खाली होत होता कारण का तिथे ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे. आणि आता आम्ही विचार करतोय पुढे जायचं की नाही कारण का एवढा स्नो झाला ना की रोड जॅम म्हणजे लक्ष नाही. दाखव रे जरा असंच दाखव. गाइस हेवी स्नोफॉल. पहिल्यांदा बघितलं असेल ना? हो आता डायरेक्ट आपण भेटू कुठेतरी बाबा. आपण भेटू कुठे जाऊ ते माहित नाही. तर गाईज आम्ही आता बेता व्हॅलीला आलोय. एकदम ब्युटिफुल व्हॅली, एकदम ब्युटिफुल. हे बघा एकदम ब्युटिफुल व्हॅली आहे आणि चिखलातून चला मला खाऊन घेऊया मग तुम्हाला व्ह्यू देतो. चला.
पुढे आलोय तरी कंटिन्यू स्नो पडतोच आहे. त्या स्नोने काय आज आमचा पिच्छा सोडलेला नाहीये. स्नोने काय आमचा पिच्छा नाही सोडलाय. खूप पुढे आलंय 2-3-4 तास झाले आम्हाला, पण कंटिन्यू स्नो पडतोय. नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत कटराला. आम्ही डायरेक्ट हॉटेलला आलो. काल खूप जास्त स्नो पडला आम्हाला येताना, बेताब व्हॅली, आरू व्हॅलीवरून येताना वगैरे. तर आम्ही 7-8 तास अडकलेलो, त्यामुळे आम्ही सकाळी 6ला पोचलो म्हणून मी काय शूट घेतला नाही. झोपलो. आता 1 वाजता उठलो आम्ही. आता मी चाललो वैष्णोदेवीला. तर मी कुर्ता नाही आणलाय गडबडीत, आता खाली जाऊन कुर्ता घेणार आहे, तेच घालून मी पुढे जाणार आहे. तर डायरेक्ट आता आपण भेटू वर वैष्णोदेवीला. कसे जाणार काय जाणार अजून माहीत नाही, कारण का माझा पाय खूप दुखतोय. मी पडलो काल सरकून बर्फावरून, तुम्हाला नाही सांगू शकत. तर लेट्स मेट, काय बोलतात, नाही लेट्स गो नाही, वर भेटायचं, काय बोलायचं, लेट्स मीट अप नियर वैष्णव देवी. तर गाईज आम्ही आता एंट्री केली आहे आणि चालायची सुरुवात केली आहे. जब तक जान तब तक चलते रहेंगे, कारण पाहायला खूप लागलाय. हे स्टोरी तुम्हाला मी नंतर सांगेन काय आहे काय नाही. स्नो आम्ही एवढ्या उड्या मारला, स्नोमध्ये एवढ्या उड्या मारल्या, त्यातून आम्ही पडलोय. आता बेकार झाले 25 to 30 मिनिट्स होत आले, आम्ही चालतोच आहे. आणि असं काय बोलायचं आहे, काही नाही बोलायचं, वाट लागली चालून. तर बघू आता. पण आम्ही जिथं सोडलं आम्ही चालूच. विचार करतो आम्ही. व्हेकल बघून येतो, घोडे बघून. फायनली दर्शन आपलं झालं आहे आणि मोबाईल मी आतमध्ये घेऊन जाऊ शकत नव्हतो, म्हणून आधीच 1.5-2 किलोमीटर आधी लॉकरमध्ये ठेवायला लागतो. त्यामुळे तुम्हाला मी दाखवतो, इथून व्ह्यू दाखवतो. इथपर्यंत आम्ही चालत गेलो पूर्ण हे. तर डायरेक्ट आता आपण खाली उतरून भेटूया, खूप थंडी वाजते. आता मी आलोय वैष्णोदेवीवरून, फुल दमलोय कारण का एवढी हालत बेकार झाली ना. आता इथे फटफट जेवतो आम्ही हॉटेलला. आणि आता 9 वाजलेत, 10 वाजता आमची बस येणार आहे. मला जरा शॉपिंग पण करायची आहे. 1 तासात आम्ही शॉपिंग वगैरे करणार. 10 वाजता बस येणार टुवर्ड्स कटरा स्टेशन. मग तिथून आमची ट्रेन आहे टुवर्ड्स दिल्ली. मग दिल्लीवरून परत आमचं फुल ते नंतर तुम्हाला सांगतो. पण आता पटापट जेवतो हॉटेलवर आणि इथून 10 वाजता कल्टी. आम्ही आता फायनली निघालो आहे. आता कटरा स्टेशनला आहोत आम्ही आणि सगळी आपली गँग इथे उभी आहे. पण ब्लॉग इथे संपणार नाही, कारण का उद्या अजून एक दिवस आपण दिल्लीमध्ये काढणार आहोत. आणि दिल्लीमध्ये काय काय करणार आहोत तुम्हाला आता उद्याच कळेल. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू बघत राहा पुढे काय काय होतं. तोपर्यंत आपण काश्मीरला बाय बाय करूया. बाय बाय. तर मित्रांनो, आपण ट्रेनमध्ये बसलेलो झोपलो आहोत आम्ही. आणि आमच्या अख्खी एक बोगी आहे आणि सकाळी 9:30 वाजता दिल्ली येणार आहे. आणि त्यानंतर आम्ही जे करणार आहोत ते तुम्हाला पुढे दिसेलच. एक तुम्ही मला बघता, तुम्ही मला काय बघता ते सांगा पहिले. तुम्ही कामधंदे नाहीत, तुम्हाला कामधंदे करा ना. आणि हे टाकून दाखवा. काय बोललीस? हिंमत असेल तर हे सगळं बोलायचं आणि टाकून दाखव. हां चल, मी सगळं टाकणार, ठीक आहे. आपलं सगळं नॅचरल असतं. ओके, नॅचरल असतं. NATURAL नॅचरल. ओके. अरे कॉन्फिडन्स काय भाई, नॅचरलची स्पेलिंग हीच आहे. हो, नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे रिक्षामध्ये. आपण रूममध्ये आता बॅगा वगैरे ठेवल्या आहेत आणि 600 रुपयामध्ये आपल्याला रूम भेटते. तिथे आपण लगेच ठेवलं आहे. खूप बेकार हाल झालेला आपले. आणि आता इथून आपण पहिले चालू इंडिया गेटला फिरू आपण. आणि तिकडून सरोजनी मार्केटला जायचा प्लॅन आहे, अजून कन्फर्म नाही. सरोजनी मार्केटला जायचा प्लॅन आहे. प्लॅनमध्ये जायचंच आहे, मेन म्हणजे सरोजनी मार्केटलाच जायचं आहे. कारण तिथे सरोजनी मार्केटला कधी नाव फक्त ऐकलं आहे आपण. सरोजनी मार्केटला जायचं शेवटी तो फक्त लागला. आपण सरोजनी मार्केटला जाऊया, काय काय आहे ते बघूया. डायरेक्ट आता आपण इंडिया गेटला आणि सरोजनी मार्केटला भेटू. चलो काय, तोपर्यंत नजारा बघा दिल्लीचा. भावना मग फायनली इंडिया गेटला आलो आहे. इंडिया गेट जाऊया.
मी कपडे बिपडे काही चेंज केले नाही कारण माझा हालत एकदम बेकार झाली माझी. म्हणून आता इथे फटाफट फोटो काढूया झटकन सरोजनीला देऊया. आई दिल्ली तर मेंटेन आहे. मी जेवढं फिरलो तेवढं मला मेंटेन वाटतंय बाबा दिल्ली. बाकी आपल्याला माहीत नाही. चला डायरेक्ट रिक्षात बसूया. आता रेड फोर्टला जाऊया. आम्ही आता आलो दिल्लीच्या रेड फोर्टला, लाल किल्ला म्हणजे लाल महल असं बोलतात त्याला. आणि इथे गर्दी आहे, थोडीफार गर्दी, एवढी पण गर्दी नाही. आणि आपला टाइम कमी असल्यामुळे आम्ही फटाफट बघतो आणि कळटी मारतो. फाइनल क्या फाइनल भैया उधर से इधर है फाइनल. 400 सो गाईज आम्ही एवढी शॉपिंग केली. पैसा खर्च आम्ही आता बँकेत ठेवायला पण जागा नाही. एवढी शॉपिंग केल्याने तर कशी मुंबई जाणार काय माहिती. तेव्हा तिकडे एकदा आलं सरोजिनी मार्केटला पण शॉपिंग केली. आणि खरं सांगू माझी चांगलं आहे पण एवढं कसं भारी कलेक्शन आहे. जेवढं आपण ब्लॉगमध्ये बघतो तेवढं भारी कलेक्शन आहे. येत असेल पण ते आता हा आता विंटर चालू सगळं विंटरचं कलेक्शन होतं आणि आमच्या मुंबईला अजिबात थंडी नसते. आणि बाकी एवढं काय वाव नाही वाटलं मला पण ठीक आहे चांगलं आहे तसं. विंटरला एकदा यायला पाहिजे. आणि काय बोलू आणि मला शूज वगैरे घ्यायचे होते. मला काहीच नाही पण खूप मोठं मार्केट आहे. पोरांचं काहीच नाही आहे काहीच आहे पोरांचं पण नाही आवडणार. क्वालिटी पण चांगली नाही त्याची. म्हणजे 300-400 रुपयाला पण आपण क्वालिटी नाही. त्यापेक्षा आपण 700-800ची जीन्स घेतली परवडते. आणि पोरींबरोबर कधी शॉपिंगला येऊ नका. आई चल येऊ आम्ही बाय. हे आम्हाला त्रास जाम देतात. ह्यानंच वाटले पैसे आज. गाईस आता आपण पोहोचलो राजस्थानला. आणि आज किती वाजले अपूर्व? कुठे बसलो राजस्थानला? दूध कॉफी किती वाजले? 12:02 झालेत. आणि रात्री 10:30 ट्रेन बँड्राला पोहोचणार आहे. आता आम्ही जेवण मागवलं आहे. आम्ही जास्त ब्लॉग घेत नाही कारण आम्ही पूर्ण दिवस झोपून आहे. 2 दिवस झाले झोपूनच आहोत. तर आता डायरेक्ट भेटू बँड्रा स्टेशनला उतरल्यावर. आता फायनली आपण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण विरारमध्ये आलो. आणि आता अक्षय उतरतोय बोरवलीला. भावा बाय बाय. थँक्यू सो मच. मजा आली आपण टूरला. आणि अशीच आम्हाला टूर देत राहा चांगली. असेच माझ्यासोबत येत राहा. मजा येत जाईल मला. हॉटेल्स एक नंबर होते भावा खरंच. परत एकदा हॉटेल खरंच चांगले होते खूप. आणि तुझी मॅनेजमेंट पण खूप पावर होती. मला खरंच आवडली. आता जिजू पण गेलेत. जिजू पण माझे स्वतः गेलेत. आता ते मनालीला गेलेत. ते आज मला वाटतं मनालीला पोचतील ना. नाही आज ओव्हरनाईट आहे ना त्यांची. हां मग उद्या ते मनालीला पोचतील. त्यांना मी ह्यांचा रेफरन्स दिला. त्यांचे पण रिव्ह्यू टाकीन मी यात ते आल्यावर लास्ट ब्लॉगमध्ये. बघू आता कसं काय होतं आहे. आता आपण उतरली तरी करूया. आम्ही आणि अपूर्वा बँड्राला उतरतो. अपूर्वाला पप्पा घ्यायला येत आहेत है ना. आणि मी टॅक्सी पकडून कळटी. तर आपण परत स्टेशनला भेटू एकदा. हॅलो गाईज आम्ही फायनली उतरलो आहोत. आणि आता आम्ही बँड्रा टर्मिनल्सला आहोत. आणि इथून आता अपूर्वा चालली आहे. आता अपूर्वाला बाय बाय करूया. आणि आता बँड्राला उतरून मी चालू वळलेला. अपूर्वा चालली आहे या घरी. तर चला बाय. भेटू आता पुढच्या टूरला.